देशातील पूर्ण 42 किलोमीटर असणाऱ्या पहिल्याच खारघर हिल महापौर मॅरेथॉनला दिमाखात सुरुवात झाली आहे। आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेल्या AIMS प्रमाणकामुळे या मॅरेथॉनला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सुमारे 9000 धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा संदेश या खारघर हिल महापौर मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जातोय। मॅरेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, अभिनेता अंकुश चौधरी, नगरसेवक, नगरसेविका, महापालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते। या मॅरेथॉनमुळे पनवेल महानगरपालिकेची राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केलेला आहे। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। देशातली पहिली खारघर हिल मॅरेथॉन जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। पनवेल महानगरपालिका आयुक्त आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, काय सांगाल, ही पहिली मॅरेथॉन आहे खारघर मध्ये सध्या सुरू आहे, कशा पद्धतीने बघताय याकडे, काय एक उद्देश आहे या मॅरेथॉन? पनवेल शहराच्या जडणघडणीमधला आणि पनवेल शहरामध्ये असलेल्या नागरिकांना स्पोर्ट्सच्या प्रती जागरूक करण्याच्या अनुषंगाने आणि स्पोर्ट्स कल्चर इथे वाढावं या अनुषंगाने केलेला आमचा उपक्रम आहे। आणि या देशामधला 42 किलोमीटरचा फुल मॅरेथॉन, हिल मॅरेथॉन हा पहिलाच आहे। आत्ताच आम्हाला 6700 लोकांची रजिस्ट्रेशन त्यामध्ये प्राप्त झाली होती। पुढच्या वर्षी याला फार मोठा अजून उत्सव वातावरण या ठिकाणी होईल आणि रेकॉर्ड ब्रेक ह्याच्यामध्ये पहिले असून देखील आपल्याला इतक्या प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला एवढा प्रतिसाद मिळालेला आहे। आणि खारघर पनवेल या संपूर्ण प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना साठी आमच्या प्रकारे महानगरपालिकेमार्फत किट असेल। नक्की सर, या मॅरेथॉन मध्ये जे आहे पहिल्यांदाच ही मॅरेथॉन होते आणि सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणली जाते। याच्यामध्ये एक विशेष म्हणजे हँडिकॅप लोकांची देखील मॅरेथॉन आयोजित केलेली आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करा? दिव्यांगांचे स्वप्न फार मोठे असतात आणि ती पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये जी जिगीबुशी वृत्ती असते ती आम्हाला देखील करायचंय, आम्हाला देखील धावायचंय, आम्हाला देखील पुढे जायचंय, त्या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम त्याच्यामध्ये झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये देखील सर्व दिव्यांग लोक सहभागी होत आहेत, हे आमच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी दिव्यांग लोकांची देखील मॅरेथॉन होणार आहे, विशेष मॅरेथॉन असणार आहे। आणि यंदाच्या वर्षी वेळ कमी मिळाला असून छोट्या प्रमाणात जरी मॅरेथॉन आयोजित केली असली तरी पुढच्या वर्षी यापेक्षा मोठी आणि ग्रँड मॅरेथॉन आयोजित करणार असल्याच्या प्रतिक्रिया त्या पनवेल मनपा आयुक्तांनी व्यक्त केल्या आहेत। कविता लोखंडे, महाराष्ट्र, नवी मुंबई।